माझा नवरा जो अजिबातच कशालाच यूज टू नाहीये, त्यांनी बिचाऱ्यांनी कसं बसं एक डान्स केला. तर मी विचार करत होते तेव्हा माझे वडील मला म्हणाले होते, तू लग्न करणार आहेस की मी आय लव्ह यूचा मेसेज पाठवू? मी जसं म्हटली की दुधात मिठाचा खडा, तर हे आमच्यासाठी आमच्या दुधात मिठाचा खडा आहे, पण हे दूध रम्याला जास्त आवडणार आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघतोय की संगीत सोहळा आलाय आणि ज्यांचा हा संगीत सोहळा आहे तेच कपल आपल्यासोबत आहे. कशी आहात? मी मस्त. नीलम, तू कशी आहेस? मी खूप छान आहे. तू कशी आहेस? मी मस्त मस्त, थँक्यू. खूप सुंदर दिसतेस. लुक मध्ये थोडा तरी तुझा स्वतःचा असा टच काय आहे? माझा टच काहीच नाहीये. हे सगळं मला नंदिनीच्या त्या कॅरेक्टरला जसं साजेसं असेल असं त्यांनी करायला सांगितलंय. पण तू म्हणालीस मी छान दिसते, सो आय एम रिलीव्ड. आल्यापासून आम्ही बघतोय एवढी डान्सची प्रॅक्टिस करताय, किती रिटेक्स झाले असतील असे अंदाजे? रिटेक दोन तीन रिटेक झाले, जास्त काय रिटेक म्हणजे त्यात जे काही घडतं त्यामुळे आम्ही थोडं थांबतच करत होतो त्या सिक्वेन्ससाठी आणि छोट्या छोट्या चंकमध्ये, पण झालं म्हणजे तर लवकर झालं अपेक्षेपेक्षा. पण एवढी डान्सची प्रॅक्टिस कधी आधी केलेली? प्रॅक्टिस याची प्रॅक्टिस केलेलीच नाही आम्ही. हार्डली काल एकदा केली आहे, आज आल्यानंतर रिहर्सल केल्यात आणि डायरेक्ट टेक आहे. पण हे जेव्हा लग्नासराई सुरू आहे तेव्हा स्वतःच्या लग्नातील काही आठवणी किती ताज्या झाल्या? माझ्या तर झाल्या ऑफकोर्स. आणि आम्ही कारण धमाल संगीत केलं होतं आणि ते अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. संगीत वगैरे होईल असं एवढं काही प्लॅन नव्हता केलेला, पण मजा केली सगळ्यांनी, सगळ्या फॅमिलीनी. आणि माझा नवरा जो अजिबातच कशालाच यूज टू नाहीये, त्यांनी बिचाऱ्यांनी कसं बसं एक डान्स केला, तो मला आठवला. सो येस, ते होतंच, आपसुकच होतं की आपण आपल्या गोष्टी रिलेट करतो म्हणजे सगळ्या. चट मंगनी पट बिहाया असं संगीत वगैरे असं काही कार्यक्रम नव्हता. म्हणजे लगेच वेळ नाही वाया घालवायचा. पण काय सांगणार, एकंदरीत हे किती एन्जॉय करताय? आता मी खूप रिलॅक्स झाले कारण आमचा डान्स शूट झालेला आहे. सो आता मी कॉफी पिणार आहे आणि आमचे आता काही सीन्स होणार आहेत. सो पण एन्जॉय तर नक्कीच करते कारण खूप खूप कलाकार आहेत आणि धम्माल आहे आणि मज्जा आहे. म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं. रोज आपण सेटवर येतो, ते आपलं ठरलेलं एक रुटीन असतं, त्यापेक्षा जरा सेट सजलेला आहे, आपणही जरा वेगळ्या अटायरमध्ये होतो, छान वाटतंय. दोन मालिकांचं मिलन आहे, यात मजा येते. मजा येते म्हणजे नवीन कलाकारांना भेटता येतं, त्यांच्याकडून काहीतरी शिकता येतं आणि जेव्हा महासंगम होतो त्याचा एक ग्रेस किंवा त्याच्या ना एक गंमत वेगळी बाहेर पडते किंवा आपल्याला दिसते. सो महासंगम शूट करायला मजा येतेच. पण आम्ही तुमचे सिक्वेन्स बघतो, काहीतरी असे रोमॅन्टिक असतात, म्हणजे अजून आय लव्ह यू बोलायचं वाक्य असतं, पण कॉम्प्लिमेंट आली आहे लुकवरनं काही? हो, बरं झालं. आता मी आज दुपारी कमेंट वाचली की अरे याच्यात लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज असेल तर म्हणे अरेंज मॅरेज मध्येच जास्त रोमॅन्स दाखवते आहे एवढा, आणि तो आम्हाला खूप आवडते. अरे म्हणलं वा, न बोलता जे प्रेम व्यक्त होतं ना ते बोलून कधी होत नाही असं म्हणतात. पण खऱ्या आयुष्यात पार्टनरला आय लव्ह यू कोणी पहिले बोललेले, त्यांनी की तुम्ही? नाही, मीच. आमचं अरेंज मॅरेज आहे, पण असं एवढं मला नाही आठवत आहे. पण माझं लग्न ठरत होतं आणि मला आठवतं की मी विचार करत होते तेव्हा माझे वडील मला म्हणाले होते, तू लग्न करणार आहेस की मी आय लव्ह यूचा मेसेज पाठवू? सो मी म्हटलं होतं नाही बाबा, पण बहुतेक मीच म्हणाले असेल. पार्थकडनं नंदिनीला काही कॉम्प्लिमेंट आली आहे लुक बद्दल? मी आल्या गाण्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक रिॲक्शन दिसेल की खूप सुंदर दिसताय तुम्ही. आणि तुझ्याकडनं त्याला? मी माझ्या काही गोंधळात अडकलेले असल्यामुळे त्याला मी ती देऊ शकले नाही. तो कुठला गोंधळ तर तुम्हाला बघायला मिळेलच. मालिकेत ट्विस्ट येणारच आहेत हे आम्हाला माहितीच आहे, तर संगीत मध्ये काही ट्विस्ट मिळणार आहे का, की हे तरी प्रेक्षकांना काही हिंट? तेच मी म्हणाले की मोठा गोंधळ होणार आहे नंदिनीचा आणि पार्थ तो कसा सावरून घेतो आणि तिला कसं सांभाळून घेतो आणि त्यांचं नातं किती छान फुललंय हे तुम्हाला त्या डान्स मधनच कळेल. म्हणजे पार्थने असं ठरवलंच आहे की आता मी सगळं सांभाळून घेणार. हा, म्हणजे काय, आपण स्वतःच्या मनाला सावरतो तसं आपलं मन म्हणजे आता आपला पार्टनर. सो आपल्या पार्टनरला आपण सावरलं पाहिजेच. सो मी तिला सावरतोय असं आपल्याला या गाण्यातून दिसेल. ओके, पण मग आता प्रेक्षकांना कसं निमंत्रण द्याल की त्यांनी हा संगीत सोहळा अटेंड केलाच पाहिजे?
मी तर हक्कानी सांगते की तुम्ही नक्की या महासंगमला या आणि या संगीत सोहळ्याला तुम्हाला खरंच खूप धमाल येईल. खूप वेगवेगळे तुम्हाला सगळ्याच कलाकारांचे माझे आईबाबा आहे, आमचे आईबाबा नाचलेत, म्हणजे सासू सासरे आणि माझी बहीण आणि जीवा आणि असं सगळ्यांचे डान्स आहेत आणि खूप काय 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 गोष्टी घडणार आहेत, फक्त डान्सच नाही. सो तुम्हाला मजा येईल आणि बऱ्याच गोष्टी अशाही घडणार आहेत ज्यामुळे त्या सगळ्यात काय म्हणतो दुधात मिठाचा खडासारखं बाकीच्याही काही गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे पार पडतो की नाही सुखाचा हे बघायला तुम्हाला यावंच लागेल. संध्याकाळी 7 वाजता आमचा संगीत सोहळा. आम्ही पार्थच्या आईबाबांशी बोललो, ते तुला घरी आणण्यासाठी नंदिनीला खूप उत्सुक आहे. पार्थ, तुझ्या काय रिएक्शन आहे? तू काय प्रेक्षक? साहजिकच आहे, मी सुद्धा नंदिनीला माझी बायको म्हणून घरी आणण्यासाठी उत्सुक आहेच आहे. आणि जसं म्हटली की दुधात मिठाचा खडा, तर हे आमच्यासाठी आमच्या दुधात मिठाचा खडा आहे, पण हे दूध रम्याला जास्त आवडणार आहे. सो तिला हे फाटलेलं दुधाचं ती पनीर करून खातीये का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.